माननीय अडसूळ साहेबांचा नेहमीच कटाक्ष असतो की आपण फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना 24 तास कामामध्ये बांधून न ठेवता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। वैशिष्ट्य असं की कोविडच्या मध्ये लोकांना बाहेर पडायला परवानगी नव्हती। आम्हाला केएमच्या रक्तपेढीने आम्हाला विनंती केली, आम्हाला रक्ताची अत्यंत गरज आहे। आम्ही त्यावेळी त्यापूर्वी देखील उपक्रम केलेले होते, पण कोविडच्या काळात आम्ही 3 वेळा रक्तदान केलं आणि त्या 3 वेळा रक्तदान करताना पहिल्याला आम्हाला वाटलं की प्रतिसाद मिळणार नाही। पहिल्यांदा आमच्याकडे 200 बाटल्या आल्या, नंतर 250 आल्या, नंतर 350 बाटल्या आल्या। केएमची लोक थक्क झाली, म्हणून आम्ही इतर ठिकाणी प्रयत्न करतो, 50च्या वर आम्हाला संख्या मिळत नाही। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतगमय। नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण आहोत दादर येथे कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई। माननीय खासदार श्री आनंदराव अडसूळ साहेब या युनियनचे अध्यक्ष आहेत आणि आपण त्यांच्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत नरेंद्र नारायण सावंत, ते सरचिटणीस आहेत। कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून 2 दिवसाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्या स्पर्धांमध्ये काल कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धा संपन्न झाल्या। आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि फायनल मॅच आहे। आपल्यासोबत सावंत सर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतो। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून या ज्या स्पर्धा भरवल्या, त्या भरवण्यामागचा नेमका उद्देश काय होता आणि त्यातून नेमकं निष्पन्न काय होणार आहे? आपण पाहताच की गेले 2 दिवस इथं स्पर्धा चालू आहेत। हा फक्त 2 दिवसापुरताच मर्यादित नाही। युनियनचा आता हा जो 56वा वर्धापन दिन आहे, वर्धापन दिनाचं औचित्य साधून आमचे सगळ्यांचे एकमेव नेते आदरणीय अडसूळ साहेब यांच्या संकल्पनेतून सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेचे आयोजन केलं जातं। यामध्ये आता जरी काल आणि आज बुद्धिबळाच्या आणि कॅरमच्या स्पर्धा चालू असल्या, तर मागील महिन्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 40 सहकारी बँकांचे संघ आम्ही क्रिकेटच्या सामन्यासाठी एकत्र केले होते आणि भव्य अशी क्रिकेटची स्पर्धा देखील संपन्न झालेली आहे। नजदीकच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रातील परत सहकारी बँकातल्या खेळाडूंना कबड्डीच्या सामन्यासाठी बोलवणार आहोत। आमची जी युनियन आहे ही फक्त कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ, बोनस मिळवून देणं किंवा इतर सेवा सुविधा मिळवून देणं एवढंच काम करत नाही, तर त्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव देणं, त्यांच्यामध्ये संभाषण चातुर्य दिसून येणं, याबरोबरच आम्ही वर्धापन दिनानिमित्त काही मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील ठेवत असतो। यापूर्वी मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवता आम्ही नामांकित ऑर्केस्ट्रा असो किंवा मराठी हिंदी वाद्यवृंद असो यांच्या समवेत आमच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एक आनंद द्यायचा प्रयत्न केलेला आहे। पण मागील वर्षापासून साहेबांच्या कल्पनेतून असं आलं की आपल्याच कर्मचाऱ्यांच्या कलामध्ये, त्याच्यामध्ये कोणी चांगला गायक असू शकतो, चांगला वादक असू शकतो, चांगला नकलाकार असू शकतो, नाट्य सादर करू शकतो, जे कलेचे जे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारामध्ये आमचे देखील कर्मचारी असू शकतात। आणि म्हणून आम्ही आवाहन केलं लोकांना, ज्यांना कोणाला काही कला सादर करायची असते तर त्यांनी याव्यात। सांगायला आश्चर्य वाटेल, आपल्या साधारणपणे 350 कलाकारांनी इथं उपस्थिती दाखवली आणि ऑडिशन्स दिली। त्यामध्ये आम्ही मर्यादित कलाकारांना एकत्र करून आम्ही एक 3 तासाचा भव्य असा कार्यक्रम करू शकलो। म्हणजे की सहकारी बँकेतला कर्मचारी फक्त बँकेत येऊन फक्त सेवा द्यायचंच काम करत नाही, तर त्याच्याकडे असे विविध प्रकारचे गुण धर्म त्यांच्यामध्ये आहेत। माननीय अडसूळ साहेबांचा नेहमीच कटाक्ष असतो की आपण फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना 24 तास कामामध्ये बांधून न ठेवता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। आमच्याकडे यापूर्वी आपण जर म्हणतो ना की वाव मिळाला पाहिजे, वाव मिळणं हे सगळ्यांच्याच नशिबात नसतं। तो वाव मिळण्यासाठीचा हा पायाभरणी आहे असं समजा। यापूर्वी आम्ही जे एकांकिका स्पर्धा घ्यायचा प्रयत्न घेतल्या, त्यातून काही कलाकार सिरियलमध्ये आमचे चमकले, काही कलाकारांनी
जाहिराती क्षेत्रामध्ये उतरले. काही कलाकार उत्कृष्ट सनई वादन करत आहेत, काही कलाकार उत्कृष्ट तबला वादन करत आहेत. आमच्याकडचा एक बासरीपट्टू जो आहे तो नॅशनल लेवलच्या कार्यक्रमामध्ये तो बासरी वादन करत असतो. म्हणजे हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. वयाच्या 30 वर्ष असो, 35 असो, 40 वर्ष, पण पायाभरणी होणं महत्त्वाचं आहे आणि वाव मिळणं महत्त्वाचं आहे. वाव मिळाल्याशिवाय त्याला चमक आपल्यामध्ये गुण जे आहेत ते प्रकर्षाने बाहेर येतात की नाही ते दिसून येत नाही. त्यामुळे हे लोकांना वाव देण्याचं एक साधन आहे असं आपण समजूया. आणि ह्यातून आम्हाला नक्कीच खात्री आहे. यापुढचा आमचा संकल्प असा आहे की आम्ही जर 40 सहकारी बँकातले संघ घेऊन जर क्रिकेट स्पर्धा भरवतो तर आमच्या सहकारी बँकांचा एक संघच का असू नये जो आमच्या राष्ट्रीय लेवलवरती खेळू शकेल, राज्यस्तरावरती खेळू शकेल आणि चांगल्या चांगल्या संघाला टक्कर देऊ शकेल. अडसूळ साहेबांच्या कल्पनेतून आता आम्ही तो एक संघ निवडायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास आमच्या ज्या असणाऱ्या 100च्या वर सहकारी बँका आणि 100च्या वर सहकारी बँकातले 25,000पेक्षा जास्त मेंबर्स आमचे युनियनचे सभासद आहेत. एवढ्या मोठ्या सभासदांच्या मधून आम्हाला एक चांगला संघ बघतो, क्रिकेटचा असो, कबड्डीचा असो किंवा आणखी कुठला असो, ह्याची आम्हाला ही पायाभरणी करतोय. काल आणि आज सर आपल्याला पाहायला मिळेल की महिला ज्या स्पर्धक आहेत त्यांची संख्या लक्षणीय होती. म्हणजे महिलांना या स्पर्धेमधून चांगला वाव मिळतो. नक्कीच यापूर्वी देखील आम्ही कॅरी करा स्पर्धेतून महिलांची संख्या केवळ आज तुम्ही आलात, तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहिले तर महिलांची संख्या इथं कशी आहे ती. यापूर्वी महिलांना सहकारी बँकांच्यामध्ये काम करायला वावच कमी मिळायचा, कारण त्यांच्या नोकरीमध्ये त्यांचं प्रमाण हे अल्प असायचं. पण महिलांचं प्रमाण 50%च्या वर आलेलं आहे. आणि मग त्या महिलांनी इथं पण का उतरू नये. महिलांच्यासाठी ह्या केवळ स्पर्धाच नाहीत, आमच्याकडे विविध उपक्रम देखील इतर सुद्धा आम्ही त्याच्या उपक्रमाचं इथं आयोजन करत असतो. जसं की महिलांच्यासाठी हळदी कुंकू. आश्चर्य वाटेल तर मला महिलांचा हळदी कुंकूचा जो कार्यक्रम असतो साधारणपणे 2 ते 7च्या वेळेत यामध्ये कमीत कमी 1,500 महिला इथे येत असतात. आणि त्यावेळी देखील महिला आपल्या अंगातले कलागुण आहे ना आता इथे दाखवत असतात, अगदी स्वयंस्फूर्तीने. वैशिष्ट्य असं की कोविडच्या मध्ये लोकांना बाहेर पडायला परवानगी नव्हती. आम्हाला KMच्या रक्तपेढीने आम्हाला विनंती केली, आम्हाला रक्ताची अत्यंत गरज आहे. आम्ही त्यापूर्वी देखील उपक्रम केलेले होते, पण कोविडच्या काळात आम्ही 3 वेळा रक्तदान केलं. आणि त्या 3 वेळा रक्तदान करताना पहिल्याला आम्हाला वाटलं की प्रतिसाद मिळणार नाही. पहिल्यांदा आमच्याकडे 200 बाटल्या आल्या, नंतर 250 आल्या, नंतर 350 बाटल्या आल्या. KMची लोक थक्क झाली. म्हणून आम्ही इतर ठिकाणी प्रयत्न करतो, 50च्या वर आम्हाला संख्या मिळत नाही. आणि अशा परिस्थिती मात्र तुम्ही आम्हाला 300, 350 एका वेळेला तुम्ही आम्हाला करून दिलेत. हा एक आमचा उपक्रम आहे. त्यापूर्वीचे उपक्रम आमचे जे आहेत, ज्या वेळेला हे नैसर्गिक आपत्तीतून मग तिथं पूर येऊ त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रकारचं काम केलेलं आहे. जवळपास 60 ते 70 लाख रुपये आम्ही या पूरग्रस्तांच्यासाठी खर्च केले. आमचे सगळे व्हॉलेंटियर्स, आमचे सगळे एम्प्लॉई गावोगावी जाऊन लोकांना मदतीची तिथं वाटप केलेलं आहे. प्रत्यक्ष आम्ही काय अशी रक्कम उचलून कोणाला दिलेलं आहे. त्यापूर्वी जे देशावरती प्रसंग येते, भूकंपाचा असो, हे नैसर्गिक आपत्ती असो, ह्या प्रत्येक वेळेला युनियनने आपलं कर्तव्य म्हणून अडसूळ साहेब मुळातच तळातून वरती आलेला नेता आहे. त्यामुळं त्यांना कुठल्या विभागाला कशाची गरज आहे आणि योग्य वेळी आपण मदत नाही केली, योग्य वेळी आपण पुढाकार नाही घेतला तर त्याला काही अर्थ राहत नाही. पण प्रत्येक वेळा हा युनियनने आपली सामाजिक बांधिलकी आम्ही कधीच विसरलेलो नाही आहे. दिनेश मराठे, महाराष्ट्र समाचार, मुंबई. धन्यवाद.